टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मानंही विजय हजारे करंडकात मुंबईकडून खेळताना शतकी खेळी केली। सिक्कीम विरुद्ध रोहितनं 94 चेंडूत 18 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीनं 155 धावा फटकावल्या। या सामन्यात सिक्कीमनं मुंबईसमोर विजयासाठी 237 धावांचं आव्हान ठेवलं होतं। रोहितच्या या शतकाच्या जोरावर मुंबईनं 31व्या षटकातच विजय साजरा केला। महत्त्वाचं म्हणजे तब्बल 7 वर्षांनंतर रोहित विजय हजारे करंडकात खेळताना दिसला। याआधी 2018 सालच्या मोसमात रोहितनं शेवटचा सामना खेळला होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।